लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं सुद्धा बघायला मिळतंय की आता सिंचनाचे कान भरायचं काम निलांबरी करत असते, कारण की त्यामुळेच आता हरीश सुद्धा सिंचनाचं घर सोडून निघून गेलेला असतो. सिंचन आता एकटीच असते आणि त्याचाच फायदा निलांबरी घेते. ती आता गाडीपाटलांच्या घरामध्ये जे काही चाललेलं आहे ते सर्व सिंचनाला सांगते आणि सिंचनाला म्हणते की भावनाचं बाळ जर जन्माला आलं तर आपल्या पप्पांचा जीव धोक्यात आहे. आता सिंचनाला हे ऐकून धक्का बसतो की भावना हे बाळ पाडायला तयार नाही. आता सिंचना रागारागाने गाडेपाटलांच्या घरी येऊन धडकते आहे. त्यानंतर ती भावनाला आणि सिद्धूला म्हणते की भावना, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चल, असं म्हणून सिंचना तिचा जोरजोरात हात ओढू लागते आणि म्हणते की तू या बाळाला अजिबात जन्म देऊ शकत नाहीस. त्याच्यामुळे तू इथे थांबायचं नाहीस, तर तुझ्या बाळाच्या जन्माने जर माझ्या पप्पांना काही झालं ना तर मी तुला अजिबात सोडणार नाही, अशी धमकी सिंचना आता भावनाला देते. त्यानंतर सिद्धू आता सिंचनाचा हात सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण सिंचना खूप रागामध्ये असते आणि मग सिद्धूला नाईलाजाने सिंचनाचे तोंड फोडावे लागते आणि सिद्धू सिंचनाला तिची लायकी दाखवून देतोय की आमचं बाळ आम्ही जन्माला घालणारच आहोत आणि याच्यामध्ये तुझा बोलण्याचा काहीही संबंध नाहीये. त्याच्यामुळे आता काय सिंचना शांत बसेल किंवा निलांबरी, सिंचना आणि आजी मिळून आता भावनाचं बाळ पाडण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.